7ची 1.1 इट्स अ स्मॉल वर्ल्ड ही पोयम बघितली होती. आता या स्टँडर्ड 1.1मध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश वर्कशॉप. तर इंग्लिश वर्कशॉपमध्ये हा आपला सेकंड व्हिडिओ असेल. यामध्ये बघा, इंग्लिश वर्कशॉपमध्ये पहिल्यांदा आपल्याला सिंग द सॉन्ग मीन्स संपूर्ण पोयम आपल्याला सर्वांना म्हणायची आहे. त्यामध्ये आपण वैयक्तिकरित्या किंवा वर्गामध्ये संपूर्ण विद्यार्थी मिळून म्हणू शकतो. मग त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर इट्स अ स्मॉल वर्ल्ड, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर, एका सुरामध्ये ताला सुरामध्ये ही संपूर्ण पोयम तुम्हाला म्हणावी लागेल, जेणेकरून तुमची चांगली तयारी याच्यामध्ये होऊ शकेल. मग त्यानंतर सेकंडमध्ये आहे नोट डाऊन पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम अँड 1 मोर रायमिंग वर्ड्स टू इच पेयर. याचं असं म्हणणं आहे की तुम्हाला या कवितेमध्ये काही रायमिंग वर्ड्स दिलेले आहे आणि हे जे रायमिंग वर्ड्स आहे, या रायमिंग वर्डच्या ज्या पेयर दिलेल्या आहेत त्या पेयरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आणखी एक शब्द जोडायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जर यामध्ये बघितलं आपण त्याच्यामध्ये काय आहे, तर टीयर्स आहे. मग टीयर्स काय आहे, फियर्स आहे. मग आपण तुम्ही आणखी जसं बियर्स आहे किंवा जो काही शब्द तुम्हाला समोर लागू शकेल ते तुम्हाला आणखी एक शब्द जोडायचा आहे. मग त्यामध्ये नेक्स्ट आहे अशा प्रकारे मग तुम्ही आणखी जोडू शकता. फॉर एक्झाम्पल यामध्ये आहे शेअर आहे, अवेअर आहे, शेअर आहे, अवेअर आहे. मग याच्यामध्ये पण टीयर्स करू शकतो आपण, म्हणजे 2 ऑलरेडी दिलेले असतात. एक आपण आपल्या जवळचा आणखी एक शब्द जोडणे, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲड 1 वर्ड. तर नेक्स्टमध्ये आहे गेस अँड डिस्कस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. काही तुम्हाला लाईन खाली दिलेल्या आहे, त्या गेस करायच्या, तर्क करायच्या आणि त्याच्यात चर्चा करायची आहे. गेस म्हणजे काय होते, तर तुम्हाला तर्क करायचा आहे. आणि डिस्कस म्हणजे काय होते, तर डिस्कस म्हणजे होते ती चर्चा करणे त्या गोष्टीबद्दल किंवा त्या लाईनिंगबद्दल. मिनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. तर जी फर्स्ट लाईन आहे ती आहे इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. कवीचं असं म्हणणं आहे इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. या ओळीबद्दल तुम्हाला काय करायचं, चर्चा करायची. मग आपण कशी कराल, तर इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर या लाईनबद्दल जर चर्चा करायची झाली तर आपण असं म्हणू शकतो की संपूर्ण जग हे कसं आहे, हास्याचं जग आहे. म्हणून आपण वैयक्तिकरित्या सार्वजनिकरित्या कोणत्याही ठिकाणी आपल्याला मन मोकळेपणानं आपण हसू शकतो, म्हणजे जगामध्ये आनंद आहे, हसू शकतो आपण. नंतर सेकंड लाईन आहे ती आहे अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. जगामध्ये अश्रू पण आहे, आपल्याला पण अश्रू येतात, एखादं दुःख होते तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. म्हणजे आपण या अ वर्ल्ड ऑफ टीयर्स म्हणजे अश्रूबद्दल खूप साऱ्या लाईन बोलू शकतो किंवा समजून घेऊ शकतो, आपल्या भावना व्यक्त करू शकतो. त्यानंतर इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. जगामध्ये आशा आहे. मग आपण या आशेबद्दल आपण आपले स्वतःचे एक्झाम्पल देऊ शकतो किंवा इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्समध्ये आपण असं म्हणू शकतो की माझ्याही काही अपेक्षा आहे, आशा आहे, मी 10वी झाल्यानंतर असं करेल तसं करेल किंवा मोठं झाल्यानंतर असं होईल तसं होईल. अशा खूप साऱ्या प्रत्येकाच्या आशा असतात, त्या आशा आपण व्यक्त करू शकतो. अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. कवी म्हणतो की जगामध्ये काय आहे, भीती पण आहे. जगामध्ये भीतीचं पण वातावरण आहे आणि भीती संपूर्णकडे पसरलेली आहे. आपल्याला आपली स्वतःची काळजी घेणं खूप जरुरी आहे. नेक्स्टमध्ये पहा, द पोयम सेज अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. आपल्याला कवितेमध्ये सांगितलं जातं की स्माईल म्हणजे काय, तर फ्रेंडशिप टू एव्हरीवन. कवी म्हणतो स्माईलचा अर्थ इथे काय दिलेला आहे, प्रत्येकासोबत मैत्री करणे. गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स ऑर गेस्चर्स दॅट मीन्स द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ वर्ल्ड. Give 3 examples of gestures or action that have specific meaning only in certain region. One such example would be the thumbs up. कवी म्हणतो की तुम्हाला ज्या गोष्टी इथे दिलेल्या आहे, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स. काही ॲक्शन दिलेले आहे त्या तुम्हाला करायच्या आहे. गेस्चर्स आहे, गेस्चर्स मीन्स सेम इन द ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या त्यांच्या लोकांनी केलेल्या त्या सेम आपण पण करणे. गिव्ह 3 एक्झाम्पल्स ऑफ गेस्चर ऑर ॲक्शन्स दॅट हॅव स्पेसिफिक मिनिंग. काही गोष्टीचा असं वेगळा मिनिंग दिलेला आहे, तो आपल्याला गेस करायचा, तर्क करायचा आहे. ओनली इन सर्टन रिजन, जो काही विशिष्ट प्रदेशामध्ये आपण पाहिलेला आहे. वन सच एक्झाम्पल वुड बी द थम्स अप साईन. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडली, आपण असं थम्स अप करतो की यस मला आवडलेली आहे.
अशा प्रकारे तुम्हाला त्या गोष्टी व्यक्त करायच्या आहे. तर 5 नंबर आहे, द फॉलोइंग सेंटेन्सेस वेअर हर्ड इन स्कूल ऑन द फर्स्ट डे. काही असे वाक्य आहे आपण जे शाळेच्या पहिल्या दिवशी ऐकत असतो किंवा ऐकत आलेलो आहोत. यूज दिस एक्सप्रेशन्स टू प्रिपेअर सिम्पल कन्व्हर्सेशन्स बिटवीन 2 or more स्पीकर. आता तुम्ही पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही तर्क करा की आपण पहिल्या दिवशी शाळेत गेलेलो आहे आणि काही नवीन नवीन वाक्य आपल्याला ऐकायला भेटलेली आहे. मग काही वाक्य आपण ऐकली, काही शब्द आपण ऐकले जे आपण याच्या आधी कधीच ऐकलेले नव्हते. मग ते जे शब्द आहे ते आपण कशा आपल्या कन्व्हर्सेशनमध्ये किंवा आपल्या दैनंदिन बोलण्यामध्ये वापरायचे ते आपल्याला करून पाहायचं आहे. मग हा काय म्हणतो तर बिटवीन 2 or more स्पीकर, म्हणजे 2 व्यक्ती किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये आपल्याला ते शब्द वापरायचे आहे. यू मे यूज द सेम एक्सप्रेशन्स मोर दॅन 1, म्हणजेच एकापेक्षा जास्त व्यक्तीसोबत आपल्याला ते वापरायचे आहे. अँड ॲड युअर ओन लाईन्स, आणि तुम्हाला कशामध्ये वापरायचे आहे ते स्वतःच्या लाईनिंगमध्ये ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एक जर छोटीशी लाईन दिलेली असली तर ती लाईन तुम्हाला पूर्ण करायची आहे. फॉर्म पेअर्स ऑफ ग्रुप्स अँड प्रेझेंट द कन्व्हर्सेशन इन द क्लासरूम, आणि जे काही लाईन तुम्हाला दिलेल्या आहे त्या पूर्ण करायच्या आहे आणि तुम्हाला ते संपूर्ण कन्व्हर्सेशन ते जे संभाषण दिलेलं आहे तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये सादर करायचं आहे. तर बघू आपण यामध्ये फर्स्ट दिलेला आहे हॅलो. हा जो शब्द आहे हॅलो, या हॅलो शब्दामध्ये तुम्हाला एखाद्या दूरच्या व्यक्तीबद्दल व्यक्त करायचा आहे हॅलो हा वर्ड. हाय हा जो वर्ड दिलेला आहे, हाय हा जो वर्ड आहे तो एकदम जवळच्या व्यक्तीसाठी असतो. त्यानंतर आय एम पूर्ण करायचं. जसं मी सांगितलं की आय एम, माझं नाव जर राम असेल तर आय एम राम. आय एम समथिंग तुमचं जे काही असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. नेक्स्ट आहे हाऊ वॉज युअर जर्नी टू, म्हणजेच आता सुट्ट्या लागलेल्या आहे, उन्हाळ्याचे दिवस होते, मग हा एकमेकांना विचारताय हाऊ वॉज युअर जर्नी टू, तुझा प्रवास कसा होता उन्हाळ्याच्या सुट्टीमधील. मग तो दुसरा विद्यार्थी म्हणतो हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात. मग तिसरा विद्यार्थी म्हणतो इट्स अ नाईस टू बी बॅक इन स्कूल, खूप मस्त वाटतं, मजा वाटते आता पुन्हा शाळेत येऊन, कारण आता खूप बरेच दिवस झाले होते, उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या. मग तो म्हणतो तिसरा विद्यार्थी म्हणतो मीट माय फ्रेंड्स, आणि त्यामध्ये डॉट डॉट दिलेले आहे, अँड दिला, आणखी डॉट डॉट दिलेले आहे. याचा अर्थ असा होतो भेट माझ्या मित्राला, हा याचं नाव राम अँड त्याचं नाव श्याम, अशा प्रकारे. मग तो म्हणतो वी हॅड सो मच फन टुगेदर, आम्ही ना दोघांनी उन्हाळ्यामध्ये खूप मज्जा केली आहे, खूप धम्माल केलेली आहे. आणि काय म्हणतो मग तिसरा विद्यार्थी येतो दिस इज, हा बघा हा आहे राम. वी वेंट टू रिकामी जागा इन द वेकेशन्स, म्हणजे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इथे गेलो होतो. त्यानंतर हा म्हणतो हाऊ वॉज युअर हॉलिडे, तुमची सुट्टी कशी झाली होती, काय केलं तुम्ही सुट्ट्यांमध्ये, ते तुम्हाला एकमेकांना सांगायचं आहे. तर म्हणते आय स्पेंड माय हॉलिडे ॲट, जसं मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो, मी माझ्या मावशीच्या गावाला गेलो होतो, अशा प्रकारे. म्हणजे मी माझ्या सुट्ट्या अशा प्रकारे घालवलेल्या आहेत. नंतर आय एम सो ग्लॅड टू सी यू ऑल, तिसरा विद्यार्थी म्हणतो मला खूपच छान वाटत आहे तुम्हाला पुन्हा सर्वांना भेटून. म्हणते हाऊ डिड यू स्पेंड युअर हॉलिडे, तुम्ही तुमच्या सुट्ट्या कशा घालवलेल्या आहे, कशा खर्च केलेला आहे उन्हाळ्यामध्ये. मग तो नेक्स्ट विद्यार्थी म्हणतो आय एम न्यू हिअर, मी इथे सध्या नवीन आलेलो आहे, माझं नाव जे असेल ते तुम्ही तिथं नाव लिहू शकता. माय नेम इज एक्झाम्पल राम, व्हॉट इज युअर्स, माझं नाव राम आहे, आणि तुमचं नाव काय आहे सांगा बरं मला एकाएकांनी. अशा प्रकारे आपण यामध्ये दिलेलं आहे. राईट डाऊन 3 ऑफ द कन्व्हर्सेशन यू हॅव प्रिपेअर्ड, प्रेझेंटेड अँड हर्ड. तुम्हाला 3 गोष्टी 3 वाक्य लिहायचे आहे, कन्व्हर्सेशन करायचं आहे, जे तुम्ही आता प्रिपेअर्ड केलेलं आहे किंवा जे तुम्ही प्रेझेंट केलं आहे, सादर केलेलं आहे, किंवा ज्या लाईन तुम्ही ऐकलेल्या आहे त्या तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये अशा प्रकारे सादर करायच्या आहे.